सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली। कोकण विभागीय मंडळांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 परीक्षा केंद्रांवर 8,292 विद्यार्थी तर रत्नागिरी जिल्ह्यातील 38 केंद्रांवर 15,710 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। दोन्ही जिल्हे मिळून यंदा एकूण 24,002 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी म्हणजे सकाळी 10:30 वाजता केंद्रावर प्रवेश देण्यात आला। त्यापूर्वी कॉपीमुक्त परीक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूचना आणि त्यांची तपासणी करण्यात आली। कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथके आणि सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्या या HSC बोर्ड परीक्षेसाठी पंधूर हायस्कूल हे सेंटर आहे। या सेंटरमध्ये एकूण 12वीची 343 मुलं बसलेली आहेत। आवळेगाव हायस्कूल आणि पंधूर हायस्कूलची मिळून 243। आवळेगाव हायस्कूलचे 34 विद्यार्थी आहेत आणि पंधूर हायस्कूलचे 309 विद्यार्थी, असे एकूण 343 विद्यार्थी बसलेले आहेत। सर, किती दिवस ही परीक्षा चालणार आहे? आता ही परीक्षा आमची फेब्रुवारीला सुरू झाली ती मार्च 20 पर्यंत ही चालणार आहे परीक्षा। ऑप्शन सब्जेक्ट असल्यामुळे, सायन्सचे सब्जेक्ट असल्यामुळे IT सब्जेक्ट धरून सर्वसाधारणपणे 20 मार्च पर्यंत ही परीक्षा चालेल। विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे का योग्य पद्धतीने? कुठल्याही प्रकारचं कॉपी प्रमाण होऊ नये यासाठी? हा, विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश आतमध्ये वर्गामध्ये प्रवेश देण्या अगोदर विद्यार्थ्यांची चेकिंग केलेली आहे। सर्व शिक्षक एकत्र येऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे पॅड असेल किंवा आणखी काय असेल साहित्य याची चेकिंग करूनच आम्ही वर्गामध्ये पाठवलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।